आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथं आणलं आहे, कारण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे त्यामुळं अनेकांचं आयुष्य बदलणार आहे. स्वामी समर्थ कोण आहेत? स्वामी समर्थ हे अक्कलकोट निवासी दिगंबर अवधूत त्रिकालदर्शी भक्तांच्या संकटात धावून येणारे गुरु आहेत. स्वामी समर्थ केवळ देव नाहीत, ते भक्तांचे आई वडील आहेत. आणि याच्याशी संबंधी एक कथा आपण ऐकणार आहोत. पुण्याच्या एका मध्यमवर्गीय घरात राहणारा रमेश कधी काळी स्वतःच्या मेहनतीवर उभा असलेला एक माणूस. त्याने छोटा व्यवसाय सुरू केला, मोठी स्वप्न पाहिली, पण वेळ बदलली. हळूहळू कर्ज वाढत गेलं, व्यवसाय चालला नाही. ज्या लोकांनी पाठ थोपटली होती तेच लोक आज फोन उचलत नव्हते. घरात शांतता उरली नव्हती, रात्री झोप लागत नव्हती. डोक्यात एकच विचार, आता पुढे काय? एक दिवस रमेश इतका खचला की डोळ्यात पाणी आणून तो देवासमोर बसला. हात जोडून फक्त एकच नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं, एक दिगंबर साधू समोर उभा होता. डोळे तेजस्वी, आवाज शांत. स्वामी म्हणाले, नको घाबरूस, अपयश हे शेवट नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळ झाली, मन थोडं हलकं वाटत होतं. त्या दिवशी रमेशनं एक निर्णय घेतला, पळायचं नाही, झुकायचं नाही. हळूहळू कर्ज कमी होऊ लागलं. नवी संधी मिळाली, पैसा नाही पण आत्मविश्वास परत आला. आज रमेश म्हणतो, स्वामींनी पैसा दिला नाही पण जगायची ताकद दिली. जर आज तुम्ही कर्जात, अपयशात, मानसिक ताणात असाल तर ही कथा नक्की ऐका. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. जय जय श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ कुणा गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा.